हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल. आजचा व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत जो कालचा व्हिडिओ शेअर केला ना त्याच्या आदल्या दिवसाचा आहे. पण ही सगळी जर्नी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि मला वाटत होतं की आधी हे सगळं छान तुमच्यासोबत जे आहे ते ऑर्गनाईज करेपर्यंत सगळं शेअर करावं आणि मग माझा नवीन बाल्कनीचा जो व्ह्यू आहे तो तुमच्यासोबत रिव्हील करावा. पण मी हे सगळं करताना तुम्हाला ऑलरेडी बाल्कनी समजली असती म्हणून म्हटलं जाऊ देत. आधी आपण जो आहे ना तो बाल्कनीचा असा टूर म्हणून तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि त्याच्या आदल्या दिवसाचं जे काही माझी आता ही धावपळ चालली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. माझे सगळे प्लांट्स कसे ठेवले होते तुम्ही पाहिले असतील. मी अगदी एका कोपऱ्याला जिथे माझं ते कपड्यांचं स्टँड आहे ना तिथे कोंबून ठेवलेले होते. बऱ्यापैकी 8 ते 10 दिवस हे काम चालू होतं, त्यामुळे धूळ आणि व्यवस्थित ऊन पण येत नव्हतं किंवा एखाद्या झाडामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ते सुकत पण नव्हतं लवकर, म्हणून माझ्या 2-4 झाडांचे तर बरेच जे आहेत ना पत्ते पिवळे म्हणजे झाले आणि खूप गळले सुद्धा त्यांचे. पण ऑप्शन नसतं आपल्याला, आपण दररोज असं छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे झाड पुढे घ्या मागे घ्या हे सगळं करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा ते लोक सकाळीच कामासाठी येऊन जायचे, मग त्यामुळे हे सगळं होत होतं. पण जी बाल्कनी जेवढी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये ऑर्गनाईज करून दाखवली होती ना तर ती अशा पद्धतीने छान सेट केली होती. आणि मला माहीत होतं की एवढी सगळी धूळ आहे, झाडं अशीच हँग करण्यापेक्षा ना त्यांना मस्त अंघोळ घालून देऊया, कारण ते दिसायला पण खूप छान फ्रेश दिसतात. आणि खरंच सांगते मी, जेव्हा पण आपण असं झाडांना वरून छान असं स्प्रे वगैरे करतो त्यांच्यावरची धूळ काढून घेतो ना त्यांची ग्रोथ पण खूप छान होते आणि एवढे फ्रेश दिसतात ना ते की आपला पण मूड फ्रेश होऊन जातो. आणि जेव्हा ना माझ्याकडे खूप वेळ असायचा ना तेव्हा मी खूप जास्त DIY क्राफ्ट वगैरे करत बसायची. म्हणजे प्लास्टिकचे जे काही कंटेनर असतात आईस्क्रीम दहीचे त्यांना पण मी कलरिंग वगैरे देऊन त्यांना ॲज अ प्लांटर म्हणून यूज करायची. त्यातलंच हे एक आहे. नॉर्मल तुम्ही ॲक्रेलिक कलर यूज करून घेऊ शकतात कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानावर. तुम्ही डायरेक्ट त्यांचा बॉक्स पण घेऊ शकतात 6चा 12चा, और सिंगल कलर पण मिळतो 20-25 रुपयाचा, तो द्यायचा. वरून थोडं वॉर्निशचा कोट दिला ना की एकदम सिक्युअर होऊन जातं. खूप जास्त घसून काढला आपण तर ऑब्व्हियसली निघून जाईल तो कलर. पण आता तुम्ही बघून घेतलं असेल की मी नॉर्मल असं वॉश करून घेतलं पण तरी पण त्याचा कलर निघाला नाही. आणि 2 वर्षापूर्वी मी कदाचित त्याला ते पेंटिंग केलेली असेल. मला हे हँगिंग प्लांट पण कट करून घ्यायचे आहेत, त्यांना नवीन कुंड्यांमध्ये शिफ्ट करायचं आहे, पण वेळ काही मिळत नाही. आज सगळी बाल्कनी क्लीन करण्याचं काम चालू होतं म्हणून मग मी त्यांना वॉश करून घेतलं तेवढं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यासोबत मी बाल्कनीचा टूर शेअर करण्याचा हा त्याच्या आधीचा दिवस आहे. ज्यांच्याकडून आम्ही काम करून घेतलं होतं ना हे बाल्कनीचं त्यांनी सिलिकॉन वगैरे भरून दिलं होतं, पण तरी पण आम्ही जेव्हा ही बाल्कनी वॉश केली ना तेव्हा खालच्या फ्लोअरला थोडं पाणी गळत होतं. म्हणून जिथे जिथे गळत होतं ना आम्ही तिथे बरोबर आपलं जे एमसील असतं ना तर ते तिथे व्यवस्थित भरून घेतलं होतं, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्हाला पण त्रास नको आणि जे आपले खाली राहत आहेत त्यांनाही पाणी गळत आहे म्हणून त्रास व्हायला नको. आजचा दिवस माझ्या पूर्ण कामांनी भरून होता. सकाळी पण मी आंघोळीच्या आधी बरीच बाल्कनीमध्ये कामं केलेली आहेत, त्यानंतर पण मला हे थोडंसं कलरिंगचं काम करून घ्यायचं होतं. तसं कलर पण आम्ही त्या लोकांकडूनच करून घेतला होता, पण आपल्याला जे परफेक्शन पाहिजे असतं ना ते आपण दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट नाही करू शकत. त्यासाठी स्वतः आपल्याला झिजावं लागतं. आणि म्हणून मी इथे दुपारी वेळात वेळ काढून मला जसा कलर पाहिजे होता ना व्यवस्थित भिंतीला तसा देण्याचा इथे माझा प्रयत्न चाललेला आहे. 8 दिवस आम्ही धुळीत राहिलोय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे एवढी धूळ, प्रचंड धूळ असायची घरामध्ये. बऱ्याच वेळेला म्हणजे असं व्हायचं की दिवसभर त्या लोकांचं काम चालायचं आणि आम्ही तसंच राहायचो, कारण ते क्लीन करूनही उपयोग नव्हता. सारखं जे आहे ते पुढच्या रूममधूनच त्या माणसांचं येणं जाणं असायचं. आणि त्यानंतर कधी तर त्यांनी 2-1 दिवस तर रात्री पण काम केलं होतं. सो रात्री ते घरातून बाहेर पडल्यानंतर मग मी रात्री सगळी क्लिनिंग करायची. पण तरीही आज म्हटलं ही लास्ट क्लिनिंग आहे, कारण आता काही धूळ वगैरे येणार नाही. बाल्कनी पण छान आमची वॉश करून झालेली होती म्हणून मी सगळ्यात आधी हा सोफा वगैरे क्लीन करून घेतला. माझं किचन इतकं भयंकर झालं आहे ना, मला माहीत नाही कधी वेळ मिळतोय मला. मी थोडं आवरण्याचा प्रयत्न चालला आहे, पण आता हा पुढचा रूम म्हटलं एक साथ जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेऊया. TV युनिट होतं ते पण मी खालची साईड क्लीन करून घेतली आणि त्यानंतर हा सोफा पण मी व्यवस्थित क्लीन करून घेते. हे माझं आवडीचं सोफा कवर आहे. म्हणजे मी जसा सोफा घेतला होता ना तेव्हा हे कवर जे होते ना मी ऑनलाईन मागवले होते, त्यांची साईज पण मोठी होऊन गेली आहे. पण तरीही मला असं वाटते की जेव्हा काही एखादं फेस्टिवल वगैरे काहीच नाही महिन्याभरामध्ये की मी सरळ हे सोफा कवर आणून टाकून देते. मॅच पण होऊन जातं आणि एवढं काही विचित्रही वाटत नाही. आहेत माझ्याकडे दुसरे छान छान, पण तरीही जे जुन्या गोष्टी असतात त्यांच्यावर आपलं विशेष प्रेम असतं. इकडे घरामध्ये माझी कामं चाललेली आहेत, बाकी थोडीफार अजून कलरिंगची कामं होती ती तिकडे पियाचे पप्पा करताय, कारण एकदाच्या तिथे वस्तू ठेवल्या गेल्या ना मग आपल्याला जास्त काही करता येत नाही.
त्यामुळे आम्ही आज मनावर घेतलं होतं दोघांनी मिळून की ज्याला जसा वेळ मिळेल तसं ते काम एकदाचं कंप्लीट करून घेऊया, म्हणजे आपण ती बाल्कनी वापरायला देखील सोपं होईल जाईल आपल्याला. आज सकाळी मी बेडरूमची पण क्लिनिंग केली होती. त्यामध्ये सगळ्यात आधी तर मी बेडशीट वगैरे चेंज करून घेतली होती, कारण ते पाय आणि ती बारीक बारीक धूळ कुठल्याही घरात तुम्ही काम करा, कुठल्याही कोपऱ्यात सगळ्याकडे ती धूळ येत असते. आणि हो, पियासाठी काही कपडे मागवलेले आहेत, ते तुमच्यासोबत जरा आता डिटेलमध्ये शेअर करते. मी खूप दिवसानंतर पियासाठी शॉपिंग केली आहे. 2 ड्रेस मागवलेत मस्त, तुम्हाला दाखवते आता कसे आहेत म्हणून. प्राइस एक्झॅक्टली तर काही मला लक्षात नाही आहे, पण मी फर्स्ट क्रायवरून यांना मागवलेले आहेत आणि थोडं वेगळं जे आहे ना, म्हणजे वेगळं पॅटर्न वगैरे ट्राय केलं आहे. सो एक एक करून मी तुम्हाला दाखवते. आधी थांबा. तर हे जे आहे हे बघा, हे असं क्रॉप टॉप सारखं आहे. कापड याचा एकदम मस्त असा जो मलमल किंवा आपण असं म्हणतो ना एकदम कॉटन, पण एकदम सॉफ्ट कॉटन असतो ना तसा आहे. आता ती घालून आल्यावर तिला बघावं लागेल की हा साईजमध्ये व्यवस्थित होतो की नाही, पण हा एक असा आहे. आणि इकडे मस्त अशा फ्रिल लावल्या आहेत. आणि त्यानंतर हे पॅन्ट आहे. पॅन्टची साईज थोडी मोठी आहे, मे बी तिला जी आहे ना अशी म्हणजे बेंबीपर्यंत घालावी लागेल तिला, पण मला वाटते की पॅन्ट तिला जरा जे आहे ना म्हणजे तिला लॉंग होईल ही. पण कापड ना याचं खूप मस्त कापड आहे, म्हणजे आता हे उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी तर एकदम मस्त आहे हा. आणि दिसेल पण, कलर पण असं छान आहे ना त्याचा, व्हाईट आणि हा असा ब्लू कलरमध्ये. तर मला वाटतं की दिसेल खूप छान हा घातल्यानंतर. सो हा एक आहे, जसं मी आज घालेल किंवा नंतर घालेल ना तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि हा एक 3च्या सेटमध्ये रिसीव्ह झाला आहे. एक टी शर्ट आहे, नॉर्मल असं व्हाईट कलरचं टी शर्ट आहे. ओके. आणि हे एक शॉर्ट जीन्स आहे, कमरेमध्ये मे बी तिला लूज होऊ शकते, पण छान आहे. कापड खूप छान आहे जीन्सचं, असं सॉफ्ट कापड आहे, खूप असा रफ जो असतो ना तसा नाही आहे. आणि त्याच्यासोबत हे असं एक जॅकेट आहे, मस्त स्टार बनले त्या साईडला. पॉकेट वगैरे नाही आहे, पण छान आहे. कापड मला खूप जास्त आवडला. दोघंही ड्रेसचा जो कापड आहे ना तो मला खूप जास्त आवडला आहे. तुम्हाला जर वाटत असेल आवडला असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ना यांची लिंक तुम्हाला देऊन देते, हवं असेल तर चेक करा. सो अशी होती पियासाठी ही छोटीशी शॉपिंग. बाकी घातल्यानंतर कसा दिसतो आज माहिती नाही, ती घालून तुम्हाला दाखवते की नाही दाखवते, ती ट्राय करेन 100%. पण ती व्हिडिओ मला करू देणार नाही, मला माहिती, कारण ती शाळेतून वैतागून आलेली असते आणि लगेच तिला असं व्हिडिओचं काही सांगितलं ना मग तिला जरा वैताग येतो. पण नेक्स्ट टाइम असंही कुठे बाहेर वगैरे जाताना जेव्हा घालेल ना मी तुम्हाला आठवण करून देईल की तुम्हाला मागे बघा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि हे ते 2 ड्रेस आहेत म्हणून त्याच्यातला हा पियाने घातलाय असं. सो छान आहे, मला कापड तर खूप जास्त आवडलं. बाकी फिटिंगमध्ये कसे येतात ते आता तिला घालून बघितल्यानंतरच समजेल. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर मी त्यात म्हणली होती की थोडं बेडरूममध्ये पण काम केलेलं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते म्हणून. तर आम्ही काय केलं आहे ना, ही जी खिडकीची बाहेरची ग्रिल असते ना ती थोडीशी जी आहे ना आमच्याबरोबर कूलरच्या साईजमध्ये तिला कट करून तिला बाहेर थोडी एक्सटेंड करून घेतलेली आहे. म्हणजे आमचं जे कूलर आहे ना पहिले खूप जास्त जुगाड करावे लागायचे की त्याला आजूबाजूने जे आहे ते व्यवस्थित ठेवा, किंवा मग आजूबाजूने छोटी छोटी जागा असते त्याच्यामधून खूप जास्त डास येऊन जायचे, ते डास यायला नको म्हणून खूप जास्त काही ना काही तिथे जुगाड करावे लागायचे. म्हणून आता आम्ही ही कट करून घेतली आणि थोडी बाहेर एक्सटेंड करून घेतली, जेणेकरून कूलर तिथे एकदम अगदी व्यवस्थित बसून जाईल आणि आम्ही जाळीची खिडकी जी आहे ना ती बंद करून घेऊ शकतो. आणि त्यालाच माझं आता कलर करण्याचं काम चालू होतं. कट टू डायरेक्ट संध्याकाळ. त्यानंतर जेव्हा मी तुम्हाला ते कपडे वगैरे दाखवले ना त्यानंतर पिया आली, तिने घातले पण कपडे, एक घालून तिचा दुसरा ट्राय करायचा चालला होता ना, तेव्हा मला लक्षात आलं की अरे मला व्हिडिओ पण करायचा आहे, असं जो तुमच्यासोबत शेअर करायचा होता. पण ती ऑलरेडी अशा मूडमध्ये होती ना की फटक्यात घाल, अरे वा छान आहे असं म्हणून. थोडं साईजमध्ये मोठे होत आहे तिला, पण रिटर्नचं माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, का ना मी तुम्हाला पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये सांगते जेव्हा अजून माझ्याकडे कपडे येतील. सो आता मी बनवत आहे मस्त असा राजमा. पियाला खूप जास्त आवडतो राजमा आणि राईस. आमचं म्हणजे पियाला पण आवडतो, मला पण आवडतो. यांचं असं आहे की यांना चपाती पाहिजे असते, पण एक दिवस असं होऊन जातं आपलं की अरे चला राजमा आणि राईस कॉम्बिनेशन खूप छान आहे, तर काय चपाती बनवायची. आणि त्यांना पण माहिती आहे की आम्हाला दोघांना राजमा राईस खूप आवडतं आणि ते पण दिवसभर माझी जी धावपळ असते ना ते बघत असतात, तर मग ते कधी बोलत नाही असं की चपाती बनव म्हणून. पण आज म्हटलं चला खा तुम्ही पण. सकाळी आमचं मस्त छान पोटभर जेवण वगैरे झालंय, कढी त्यानंतर भाजी वगैरे असं सगळं बनवलं होतं. राजमा माझा झाला आहे आणि आता इथे मी मसाला प्रिपेअर करते, राजमा बनवते. बाकी आज सकाळपासून तुम्हाला पिया काही व्हिडिओमध्ये दिसलेली नाही. रात्री ती आल्यानंतर तिला मी सांगेल की पिया प्लीज कपडे घालून दाखव म्हणून, कारण ना मी तिला नेहमी काय करते ना, म्हणजे असं मी जास्त करून तिच्यासाठी कपडे आतापर्यंत ना आजिओवरूनच मागवलेले आणि हे मी फर्स्ट क्रायवरून मागवलेले होते.
आणि नेहमी मी काय करते की ऑफरमध्ये आहे असे कपडे जास्त करून मागवते की ते तिला डेली यूज करायला एकदम कम्फर्टेबल राहतील. कारण की लहान मुलं म्हणले की एवढे फॅन्सी वगैरे कपडे, ती खूप लहान होती ना तेव्हा मी तिला खूप छान फॅन्सी कपडे घ्यायची. पण त्या 1-2 वर्षामध्ये मला रिअलाइज झालं की अरे मुलांना फॅन्सी कपडे घेऊन ना जास्त वापरले जात नाही, त्यापेक्षा आपण डेली यूजचे रफ अँड टफ असे छान कॉटनचे कपडे असते ना ते जास्त यूज होतात. मग त्याच्यानंतर मी जो तिला म्हणजे असे नॉर्मल कपडे घ्यायला सुरुवात केली ना, टी शर्ट पॅन्ट, आणि ती त्याच्यामध्येच कम्फर्टेबल पण व्हायला लागली. पण आता म्हटलं चला थोडंसं आपल्याकडे आहे ऑप्शन तर काहीतरी वेगळं ट्राय करूया जेणेकरून तिला पण सवय राहील. फ्रॉक तर तिला घालायचं म्हटलं ना तर असं होऊन जातं. तिच्या बाबतीमध्ये एखादाचा प्रमोशनचा व्हिडिओ मला शूट करायचा असला ना आणि तिला सांगितलं अगं पिया हा ड्रेस आपण लास्ट टाइम पण घातला होता, प्लीज तू जरा दुसरा घाल, फ्रॉक छान आहे आपण फ्रॉक घालूया. पोरगी अजिबात माझं ऐकत नाही. म्हणून म्हटलं आपल्याकडे जरा ऑप्शन पण राहतील. तर आता अशा पद्धतीने आता हे 2 ड्रेस तरी झाले. अजून नेक्स्ट टाइम आले की मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की मला कसं काय मी आले वगैरे असं. आणि आता नॉर्मल मी भाजी चपाती बनवते. भाजी चपातीने आपलं राजमा आणि राईस बनवते. आणि मला असं वाटतं की मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे. मी कांदा आणि टोमॅटो जो आहे ना गॅसवर अशी जी ही जाडी असते ना, अशी जाडी असते ना याच्यावर भाजलंय मी. म्हणजे तुम्हाला पुरी भाजीचा जो मसाला प्रिपेअर करायचा असेल ना, मला माहिती आहे असं गॅसवर डायरेक्ट ठेवून त्याच्यामधला जो एक हे असतं ना काय म्हणतात एक गॅसचा एक प्रकार काय म्हणतात मला एक्झॅक्टली माहित नाही, पण तो अन्नामध्ये गेला ना की तो अनहेल्दी असतो. पण पुरी भाजी म्हणा किंवा राजमा राईस म्हणा आणि अजून एक भाजी मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, या तिघांसाठी ना तुम्ही अशाच पद्धतीने कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला ना त्याचा फ्लेवर 1 नंबर येतो. म्हणजे तुम्ही सेम प्रोसेस जी आहे ना, तुम्ही म्हणजे कांदा आणि टोमॅटो तुम्ही तेलामध्ये थोडंसं परतून घ्या किंवा कढईमध्ये परतून घ्या, फ्लेवर खूप डिफरंट असतो. कारण याच्यामध्ये जो स्मोक जातो ना थोडा गॅसमधला, त्याची टेस्ट एकदम मस्त येते. म्हणून मी ह्या 2-3 भाज्या ज्या आहेत ना असे रेग्युलर काय एवढं जास्त बनत नाही. पुरी भाजी तर महिन्यातून एखादा बनवत असतो कारण जास्त ऑइली खायला यांना पण, म्हणजे महिन्यातून एखादा किंवा जास्तीत जास्त 2दा असा बनतो. मला असं वाटतं की तेव्हा जरा आपल्या टेस्टची जी आहे ती आपण थोडं त्याकडे वळलं पाहिजे, प्रत्येक वेळा हेल्थचा विचार न करता. पण असं तुम्ही भाजून घेतलं ना की एकदम मस्त लागतो. म्हणून मी नेहमी जे आहे फक्त राजमा पुरी भाजी हे सगळं असंच भाजून घेते. तुम्ही पण ट्राय केलं नसेल ना तर ट्राय करा. मस्त असं भाजून घ्यायचं आणि नॉर्मल जे काही मसाले आहेत ना ते टाकायचे आणि राईस सोबत खायचा. महत्वाचं म्हणजे आम्हाला राईस असं खूप सुका आवडत नाही, थोडासा गजगजीत राईस असतो ना जास्त पाणी टाकून आपण शिजवतो तसा. आणि भाजी मी तुम्हाला सांगितलं की एक सिंपल वेने बनवते, त्यामुळे रेसिपी वगैरे तुमच्यासोबत शेअर करत नाही तर करते. बाय द वे बाल्कनीचं काम मी बऱ्यापैकी आज दिवसभरामध्ये जसा मला वेळ मिळत होता ना, थोडं मी म्हणा थोडं हे म्हणा तसं आमचं आवरणं चाललं होतं. कलरिंगचं काम माझ्या मनासारखं थोडं बाकी आहे. म्हटलं आता बघूयात उद्या परवा, कारण ते वरच्यावर आहे तिथे आम्ही सामान जरी ठेवलं ना तरी पण मी नंतर ते आरामात करून घेऊ शकते. म्हटलं मी ते जसं मला आता नंतर वेळ मिळेल मी तसं करते. सो तेवढं एक काम पेंडिंग आहे. कुंड्या वगैरे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्या आहे. ही खिडकीवर जो सामान आहे ना तो मला काढून घ्यायचा आहे. पियाने बरंच भंगार जमा केलंय. ते गॅसचे सिलेंडर बाहेर ठेवलेत ना त्याच्यावर, तर ते पण जरा सॉर्टेड करायचं आहे. आणि मग लवकर म्हणजे तसं तो व्हिडिओ हा व्हिडिओ यायच्या आधी पण तुमच्यासोबत कदाचित माझा शेअर झालेला असेल तो व्हिडिओ मी ट्राय करेल की तेव्हाच, कारण का बाल्कनीचा व्ह्यू ह्या व्हिडिओमध्ये जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलाय. म्हणून मी ट्राय करेल की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायच्या आधी तो व्हिडिओ गेला पाहिजे आणि तुम्हाला मी जे काय बोलते ते तुम्हाला सगळं समजून पण जाईल. सो चला, एक मस्त अशी छान बाल्कनी पण आमची तयार झालेली आहे आणि अजून बरेच त्याच्यामध्ये पण प्लॅन्स आहेत जे मी पुढे जसे दिवस येतील जसं आम्ही करू तसं तुमच्यासोबत शेअर करेल. अपेक्षा फक्त एवढीच असते शेअर करण्यामागे की आपल्याला पण एक एक्साइटमेंट असते, आपण काय करतोय ते पण तुमच्यासोबत शेअर होतं. आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं की चांगले एक्सपिरियन्स पण तुमच्यासोबत शेअर केले पाहिजे. तुम्हाला पण फ्युचरमध्ये असं काही करायचं असलं तर थोडंसं आपल्याला माहीत पण पडून जातं. त्यामुळे मी थोडं डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करते. कुठलाही ऋतू असला ना तरीही माझं डोसा आणि इडलीचं बॅटर खूप छान फर्मेंट होतं. त्याच्यामागचं रिझन हे आहे की त्याच्यामध्ये ह्या 2 वस्तू फक्त घालायच्या आणि बघा तुम्ही तुमचं बॅटर कधीच असं होणार नाही की फर्मेंट झालं नाही म्हणून. तर मी इथे 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि थोडेसे मेथी दाणे घ्यायचे. तांदूळ मी इथे ना रेशनचे मिळतात ते घेतले, तुमच्याकडे नसतील ना तर मार्केटमध्ये इडलीचे तांदूळ म्हणून पण मिळतात ते तुम्ही घेऊ शकतात. आणि थोडंसं 2 चमचा पोहे घालायचं. तुम्ही रात्री भिजवत घातलं पोहे याच्यासोबत तरीही चालतं किंवा सकाळी 10 मिनिटं ग्राइंड करायचं अगोदर त्याच पाण्यामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे ते फुलतं छान. आणि त्याच्यानंतर सगळं बॅटर मस्त ग्राइंड करून घ्यायचं आणि संध्याकाळपर्यंत बॅटर इतकं छान फर्मेंट झालेलं असतं ना. एक वेळा ट्राय करून बघा तुम्ही, मेथी आणि थोडं पोहे टाकून. अगं आण लवकर, डोक्यावर पकडून कोण आणतं? घालून दाखवतेस का? नाही, घालून दाखव ना. नाही गो, आपण जेव्हा नंतर कधी बाहेर जाऊ ना तेव्हा मी तुला मस्त घालून दाखवे. नेक्स्ट टाइम आपण काहीतरी तिने घातलं कुठे बाहेर जायचं असेल तर मग तुम्हाला आम्ही घालून दाखवतो. आणि आता माझं इडलीचं पण मस्त मी भिजवून आलेली आहे, मटकीचं पण आहे. म्हणजे आज उद्या परवाचा प्लॅन जरा सॉर्टेड आहे. इडली उद्या रात्री बनवायची. इडली नाही, आपण मोस्ट ऑफ द आपण डोसाच बनवणार आहे. इडली नाही,
इडली पियाला पण आवडत नाही, मला पण आवडत नाही. त्यामुळे मग आम्ही डोस्यावरच येतो. बनवताना विचार करते की नाही ह्या वेळेस ना आपण इडली बनवूयात, त्यांना आवडते. पण ती इडलीला भांडे पण खूप जास्त निघतात महत्वाचं म्हणजे. आणि तो सांबार करा, चटणी, याच्यात कसं आहे ना की बटाट्याची भाजी करायची असते, खूप क्विक होऊन जाते ती आणि छान पण लागते. दुसऱ्या दिवशी थोडी उरली पण ना तर ब्रेकफास्टमध्ये पण काम त्याचं होऊन जातं. सो मला असं वाटतं की डोसा बनवणं म्हणजे एकदम क्विक आहे, हे की नाही. आणि त्यात आम्हाला दोघांना चुटकी वाजवलं की म्हणतात. चुटकी वाजवली की आता पियाला देते मी उद्या आणि पियाशी चुटकी वाजवेल आणि बनेल, हे ना. चला मग आता ह्या मस्त अशा दोन नवीन नवीन पियाच्या शॉपिंग सोबत आणि पूर्ण दिवसासोबतच मस्त अशा बनलेल्या बाल्कनी सोबत, हे की नाही. खूप खूप प्लॅन केलेत आणि काय काय करायचंय तिकडे, हे की नाही. तर भेटूयात मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा. आज मी ऍक्टिंग करते आणि चॅनलवर लाईक करा. चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा आणि हाईक पण करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. अच्छा, म्हणजे खालून आवाज येतो मला ऍक्टिंग करायची होती का? मला ते अर्ध्यात समजलं आणि मी सबस्क्राईबला असं केलं, असं केलं, मला काही कळलंच नाही. प्लॅन काय आधी मला सांगायचं. चला, बाय.